शालेय पोषण आहाराचा साठा, उंदीर कुशी आणि घाणीचं साम्राज्य. श्री शिवाजी विद्यालयात मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सर्वसामान्य गरिबांची मुलं मुली शिक्षण घ्यावीत, यासाठी शाळा तिथे आरोग्य, स्वच्छता व शिक्षणाचा स्तर मजबूत व्हावा, हे उद्देश शासन व प्रशासन करत आहे. असे शासनाचे कार्यक्रम आवर्जून अधिकारी, लोकप्रतिनिधी सांगत असतात. हे खरं असलं तरी निलंग्यात हे खोटं कसं काय हो? वाटलं ना नवल? ऐका, निलंगा शहरात कोणत्या शाळेत काय चाललंय ते एकदा उघडा डोळे आणि खरं की नाही हे तपासून घ्या. घटनास्थळी बघितलं तर धक्काच बसेल, अशी बिकट स्थिती सध्या घडीला निर्माण झाली आहे. निलंगा शहरात एकेकाळी शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री शिवाजी विद्यालय गेल्या अनेक वर्षापासून अनेक प्रकारामुळे वाद विवाद, आक्षेप सह तक्रारींमुळे बदनाम होत चाललेलं आहे. ते फक्त आणि फक्त मुख्याध्यापक यांच्या बेशिस्त आणि मनमानी कारभारामुळे, असे स्वतः विद्यार्थ्यांचे पालक सांगत आहेत. खरं तर श्री शिवाजी विद्यालय या शाळेत शासनाने विद्यार्थ्यांसाठी दिलेला पोषण आहार हे विद्यार्थ्यांना न देता त्याचा व्यापार करून शासनाची लूट केल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. मागे खिचडी शिजवली त्यात पाल भाजलेली आढळून आल्याची चर्चा निलंगा शहरात रंगली. यावर तातडीनं शिक्षण विभागाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली आणि त्याचबरोबर पडताळणीही केली. त्यावर कारवाई कधी होईल हे सांगता येणार नाही. गेल्या काही वर्षापासून, महिन्यापासून शासनाकडून शाळेला देण्यात आलेला पोषण आहार हे थेट मिनी टेम्पोच्या माध्यमातून शाळेच्या मागच्या लोखंडी गेटहून काळ्या बाजारात जातोय. हे आश्चर्यकारक बाब समोर येत आहे. तर शासनाची सर्रासपणे लूट चालू आहे यात शंकाच नाही. शाळा म्हणजे ज्ञानाचा पवित्र मंदिर असतो, त्यात घाणीचं साम्राज्य हे प्राथमिक व माध्यमिकच्या मुख्याध्यापकांना समजत नाही. बहुतेक त्यामुळे वर्ग तिथे दुर्गंधी, परिसर तिथे घाण, वास, कचरा अशी अवस्था आहे. या सर्व मनमानी कारभाराला शाळा जबाबदार की संस्था? तसेच सदरील शाळेमध्ये विद्यार्थी संख्येनुसार शासनाने शालेय पोषण आहार दिलेला असतो, किंबहुना तसं नियम देखील आहेत. परंतु सदरील शाळेत पोषण आहाराचा साठा शिल्लक कसे काय हेच कळेना. याचा अर्थ असंही होऊ शकतो की शिक्षण विभाग श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक तानाजी मोरे आणि मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम यांच्यावर विशेष मेहरबान आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. आपल्या विद्यार्थी पोर्टलवर MDM मध्ये सदरील शाळेंनी भरलेली माहिती निलंगा शिक्षण विभागाने आपल्या स्तरावर शहानिशा न करता मान्यता किंबहुना मंजुरी केलेली दिसून येते. जर MDM मध्ये शालेय पोषण आहार विद्यार्थी पटसंख्येनुसार बरोबर असेल तर पोषण आहार शिल्लक कसे काय राहिले? याचा अर्थ असा झाला की बनावटी विद्यार्थी पटसंख्या दाखवून शासनाकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मान्यता घ्यायची व शाळेमध्ये ऑनलाईन पोर्टलवर दाखवलेले विद्यार्थी आणि प्रत्यक्षात हजर विद्यार्थी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे, असे सरळ याचा अर्थ होतो. यामुळे श्री शिवाजी विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शाळेचा संच मान्यता तात्काळ रद्द करून प्राथमिकचे मुख्याध्यापक व माध्यमिकच्या मुख्याध्यापिका यांची सखोल चौकशी करून घटनास्थळी स्वतः गटशिक्षणाधिकारी यांची भेट देऊन स्वतः तपासणी व घटनास्थळी अहवाल तयार करावा आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. पौष्टिक आहार म्हणून एका बाजूने शासन व प्रशासन गप्पा मारते, तर दुसऱ्या बाजूने ज्या ठिकाणी अन्नधान्य, शालेय पोषण आहार ठेवण्यात आले त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आज घडीला उघड दिसून येईल. त्यात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येईल अशी व्यवस्थाच मुख्याध्यापक व मुख्याध्यापिकांनी केली आहे, असं संशयास्पद घटनास्थळी पाहायला मिळालं. शालेय पोषण आहाराच्या अवतीभोवती पाली, उंदीर आणि घुशींचं साम्राज्य घटनास्थळी पाहायला मिळतं. तोच अन्न शिजवायचं आणि लहान चिमुकल्यांना खाऊ घालायचं. हे पौष्टिक आहार नसून थोडे विद्यार्थ्यांना विष खाऊ घालतात. हे घटनास्थळी बघितल्यानंतर तळपायाची आग मस्तकात केल्याशिवाय राहत नाही. असे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून आरोग्याशी खेळ श्री शिवाजी विद्यालयात सध्या घडीला चालू आहे आणि काळ्या बाजारात हेच शालेय पोषण आहार अर्थात अन्नधान्य खाण्याचे पदार्थ विकून अमाप पैसा कमवायचा. प्राथमिकचे मुख्याध्यापक गैरहजर तर माध्यमिकच्या मुख्याध्यापिका यांना प्रश्न विचारतात, तेही हजेरीवर स्वाक्षरी करून शाळेतून निघून गेल्या. मग आता प्रश्न आहे की मुख्याध्यापक यांची नेमकी जबाबदारी काय असते? विद्यार्थी आणि शाळा सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? विद्यार्थ्यांचा आरोग्याशी थेट जीवाशी खेळ होत असताना
त्याला थांबवायचं किंबहुना यावर कारवाई करण्याची जबाबदारी कोणाची आहे? गटशिक्षण अधिकारी सर तातडीनं सर्व प्रकरणाची स्वतः चौकशी करून तातडीनं दोषींवर कारवाई करतील का, हे महत्त्वाचे असणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रशासन म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकार हे प्रत्येक शाळांना अन्न पुरवठा करतो. याचं कारण असं आहे, प्राथमिक शाळेमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना पौष्टिक आहार देण्यात यावा अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाची आहे, शासनाची आहे. मात्र निलंगा येथे श्री शिवाजी विद्यालय या शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पोषक आहार द्यायचा आहे, पौष्टिक आहार द्यायचा आहे, ते सोडून ते वगळून अशा पद्धतीचा साठा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. खरं तर तुम्ही बघू शकताय साठा कशा पण ठेवण्यात आलेला आहे. ही पूर्ण घुसं वगैरे लागलेली आहेत, पाला वगैरे याच्यामध्ये आहेत. आणि हे साठा राहिला कसा, इथे पोते दाखवा जरा. हे अन्नधान्य बघा, ही साठा पूर्णपणे ह्या बाजूने दोन्ही बाजूनं ठेवण्यात आलेला आहे. खरं तर नियमानुसार जेवढे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार दररोजप्रमाणे त्या ठिकाणी देण्यात यावं असं शासनाचा आणि प्रशासनाचा नियम आहे. मात्र निलंगा येथे श्री शिवाजी विद्यालय या शाळेच्या माध्यमातून अनेक गोष्टी घडत आहेत. तुम्ही जर बघत असाल की ह्या अन्नधान्याची अशी अवस्था झालेली आहे की अक्षरशः कोणी त्याला खाऊ शकत नाही. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हे आहार जे शासनाच्या माध्यमातून आलं ते त्या विद्यार्थ्यांना का देण्यात आलं नाही? पहिला प्रश्न. एवढं साठा या ठिकाणी जमा करून काय साध्य करायचं होतं? 2. तिसरी गोष्ट, मुख्याध्यापकाचं याकडे लक्ष आहे का, ही महत्त्वाची गोष्ट. आणि चौथी गोष्ट म्हणजे याला घुशी, पालं आणि उंदीरं लागलेली आहेत, अक्षरशः धूळ खात अन्न पडलेलं आहे. जर हेच आहार विद्यार्थ्यांना देण्यात आलं तर अक्षरशः त्यांना विषबाधा होऊ शकते, हे नाकारता येणार नाही. ही प्राथमिक वर्गाची स्थिती आहे. कशा पद्धतीने BO या ठिकाणी तपासणी करतात, देव जाणो ऑडिट कसं करून घेतात त्यांनाच माहीत आहे. खरं तर शिक्षण विभागानं ह्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. हे बघा खोली तुम्ही कशा पद्धतीने आहेत. इथं कोणतीही गोष्ट विद्यार्थ्यांना चांगल्या दृष्टीनं देण्यात येईल अशा पद्धतीचं दिसत नाही, किंबहुना नाहीच आहे. हे बघा तुम्ही बघू शकता किती घाणीचं साम्राज्य आहे. म्हणजे विद्या मंदिर आपण म्हणताय आणि शाळेला एक आगळा वेगळा रूप आणा, बालोपक्रम राबवून अशा अनेक जिल्हा परिषद माध्यम सांगण्यात येत आहे. CO अनेक वेळा सांगतात, BO शिक्षण अधिकारी अनेक वेळा सांगतात, मात्र हे प्रश्न दिसत नाही आहे. हे पूर्ण खोल्या तुम्ही बघू शकता, हे प्राथमिक वर्गाच्या खोल्या आहेत. कशा पद्धतीचा कचरा या ठिकाणी साचलेला आहे, कशा पद्धतीची ही अवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला निदर्शनास असं आली की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी महिन्यापासून गेल्या 6-7 महिन्यापासून मुख्याध्यापिका या ठिकाणी शाळेला कार्यरत नाही आणि ऑनलाईनही काहीतरी त्यांनी पगारी उचलली असं सांगण्यात येत आहे. परंतु तो भाग वेगळा राहिला. मात्र शिक्षणाची या ठिकाणी किती हेरसांड होते, विद्यार्थ्यांची किती त्रास त्यांना होतोय आणि विद्यार्थी कशा पद्धतीने आपलं शिक्षण या ठिकाणी घेतात. खरं तर लहान मुलांना या ठिकाणी पौष्टिक आहार देणं अत्यंत गरजेचं होतं आणि ह्या पौष्टिक आहारामध्ये विद्यार्थ्यांना जे चांगल्या गोष्टी आहेत ते त्यांच्या आरोग्यासाठी द्यायला हवी होती, परंतु तसं देण्यात येत नाही. तुम्हाला मी जे दाखवले ते बाहेरची खोली होती. मग हे कार्यालयाला या ठिकाणी सील लावण्यात आलेला आहे. हाच तो कार्यालय बघा. तुम्हाला दाखवतो. हसा खेळ पण शिस्त पाडा. शिस्त लिहायला चांगली आहे, परंतु बघायला बघा इथं लॉक लावण्यात आलेलं आहे. हे घुशीने पूर्ण काढलेलं माती आहे. खरं तर लहान लेकरांचा जीव धोक्यात आहे. शिक्षण अधिकारी संतोषजी स्वामी साहेब, खरं तर आपण यावरती कारवाई अत्यंत कडक शिस्तीत करणं गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीचं आहार जर लहान मुलांना देत असेल आणि त्याचं आरोग्य धोक्यात घालत असेल ते अत्यंत चुकीचं आणि धोकादायक आहे विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे याकडे लक्ष अत्यंत देणं गरजेचं आहे आणि विशेषतः या गोष्टीवरती तुम्ही कारवाई करणार का? कारण स्टिंग ऑपरेशन पण केलेलं आहे पूर्ण पुराव्यानिशी. कारण तुम्ही बघितलं असेल की पाठीमागे जे डोर आहे, जे खिडकी आहे, त्या खिडकीच्या माध्यमातून आपण इथं सील आणि तिकडं लॉक असल्यामुळे आपण पाठीमागून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की श्री शिवाजी विद्यालय या शाळेचे प्राथमिक जे विद्यार्थी आहेत ते आपलं आरोग्य धोक्यात ठेवण्याचं काम इथले या ठिकाणचे प्रशासन किंवा व्यवस्थापक
मुख्याध्यापक करत आहेत. खरं तर ह्यांच्यावरती कठोर कार्यवाही शिक्षा व्हायला हवी अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि होईलच. कारण हे स्टिंग ऑपरेशन आपल्याला लहान मुलांसाठी आपण करून दाखवलेलं आहे. मी असलम झारेकर, APN महाराष्ट्र न्यूजसाठी निलंगा, लातूर. शिक्षण विभाग म्हणतो विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्यासाठी तुम्ही अन्नधान्य जे असतंय ते चांगल्या पद्धतीने शिजवून शिक्षकासह विद्यार्थ्यांसोबत तुम्ही खात जा किंवा ते देत जा असं सांगतात. मात्र विद्यार्थ्यांना त्यांचं आरोग्य धोक्यात ठेवून या ठिकाणी श्री शिवाजी विद्यालय या ठिकाणी शिक्षण घ्यावं लागतो. बघा, एक नवीन तुम्हाला खेळ दाखवतो. इथं जे अन्नधान्य आहे एवढं साठा आहे. बरं, विद्यार्थी संख्या कमी, मात्र साठा एवढं जमलेलं आहे की शिक्षण विभागालाही चक्कर आली असेल एवढी पूर्ण साठा बघून. अशा पद्धतीच्या या ठिकाणी साठा या ठिकाणी जमा करण्यात आलाय. आम्हाला अशी माहिती मिळाली होती की या ठिकाणून जे अन्नधान्य आहे ते बाहेर काळा बाजारामध्ये विकण्यात येणार आहे असं सांगण्यात होतं. आता मी संबंधित अधिकाऱ्यांची सोबत चर्चा केली. त्यांचं असं म्हणणं आहे की जो आहार त्याला घोशी जे लागलेत किंवा त्याला उंदीर आहेत, त्याला पालं वगैरे आहेत, त्या गोष्टी आम्ही तपासणी करून त्यांच्यावरती तातडीने कारवाई करू असं त्यांनी सांगितले. मात्र हे जे तुम्ही बघताय हे पूर्ण अन्नधान्य, ही तांदूळ वगैरे आहेत, प्राथमिक आणि माध्यमिकची दोन्ही पण असे आहेत. आता ही तुम्ही बघू शकताय, ही याची डाळ अशी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये आपला ही दुसरा पोत आहे, त्याच्यामध्ये सोयाबीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आता शिजवतात कधी आणि खाणार कधी हा प्रश्न खरं तर का म्हणते त्याला आपण, ही वाटाणे या ठिकाणी ठेवण्यात आले. ही खरं तर काळा बाजार आहे किंवा काळा बाजार करण्याच्या मार्गावर आहेत. हे सगळ्या गोष्टी आता शिक्षण अधिकारी यांनी किंवा शिक्षण विभागानं ते पडताळणी करण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्यात यावं अशी मागणी वारंवार होते. या शाळेच्या माध्यमातून अनेक गोष्टी घडत आहेत किंवा घडायला सुरुवात झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून किंवा महिन्यापासून तक्रारीची तोफमार या ठिकाणी चालू असताना सुद्धा शिक्षण विभाग याकडे मागेच पडताळणी केली होती. त्याच्यावरती कारवाई होईल की काय असे संशय व्यक्त करत असतानाच अशा अनेक गोष्टी घडत आहेत. आता जर बघितलं तर जूनपर्यंत ही पूर्ण गोष्टी होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगण्यात आलं. परंतु खरं जर बघितलं तर प्राथमिक आणि माध्यमिकचं घोळ काय त्याला मिटता मिटेना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात मोठी गोष्ट, या ठिकाणी घोळ कोणाचा आहे ते समजेना. कारण प्राथमिक आणि माध्यमिक हे दोन्ही गोष्टी करून आपण काही आमच्याकडं गोष्टी आल्या. बघा, ही पाठीमागे गेट आहे, हे जे फोटो आहे ना, हे टमटम मध्ये. आता ही टमटमवाल्याशी मी संपर्क साधलाय, बोललाय त्यांच्यासोबत, त्यांनी चर्चा केली, त्यांची मुलाखत पण घेतलेली आहे. हे माल कुठून आणायचं, कुठून घ्यायचं, हा टेम्पो कोणाचा आहे, ही माल कुठं घेऊन गेल्यात आलं, कुणाला विकण्यात आलं, किती रुपये आले, ह्या सगळ्या गोष्टी मी माहिती उलगडा करणारच आहोत. संबंधित ह्या टमटमवाल्याची आपण चर्चा केली आणि त्यांच्यासोबत बोलणं पण केलेलं आहे. आता हे काय, कोण दिलंय माल, कुठं माल घेऊन जाणार होतं, आणि हे लोकेशन तुम्ही बघा, पाठीमागे ही ग्राउंडचं हे आहे फोटो, आणि असे 5-6 फोटो माझ्याकडे उपलब्ध आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी आणि बाजूच्या खोलीमध्ये जेवढं घाणेरडं तुम्हाला घटनास्थळी अन्नधान्य दिसेल की तुम्हाला स्वतःला लाज वाटेल की आपला मुलगा, आपली मुलगी या शिक्षणामध्ये धोक्यात आपण घालून त्याचा जीव धोक्यात घालतो काय, अशा पद्धतीची या ठिकाणी दृश्य सदस्यतील आहेत. खरं तर सर्वच जण या ठिकाणी येऊन पाहणं गरजेचं आहे. कारण प्राथमिकचे जेवढे विद्यार्थी बसतात तिथं अक्षरशः घाणीचं साम्राज्य नव्हे तर लघवी आणि शौचालय या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. शौच पूर्ण या ठिकाणी पडलेला आहे. अशा अवस्थेमध्ये घुसं लागणं, उंदीरं लागणं आणि पालं घालून त्याच्यामध्ये शिजवणं कितीपत योग्य आहे. खरं तर शासनाने एक नियम काढला पाहिजे की जिल्हा परिषदेला जे कोणी किंवा खाजगी शाळेमध्ये जे कोणी शिक्षक आहेत त्यांचे मुलं त्याच शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले पाहिजे, किंवा त्या शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये ते शिक्षक आहेत, पालक शिक्षक आहेत किंवा शिक्षक आहेत, त्या शाळेमध्ये शिकले पाहिजे, तरच ही सुधारेल. अन्यथा अनेक जण शाळा बंद केलेत किंवा बंद झालेले आहेत, अशी बोंब या ठिकाणी होणार आहे. खरं त्याच्यावरती तातडीने कारवाई शिक्षण अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. मी असलम झारेकर, APN महाराष्ट्र न्यूजसाठी निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.